कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पण मी घराबाहेर पडली याचा तुम्हाला किती आनंद होतो हे पहिल्यांदाच दिसतंय मला। नाही नाही सोनबाई, तुम्ही म्हणताय तसा काय आम्हाला आनंद नाही झालेला। आम्हाला फक्त तुम्हाला तुमची पात्रता दाखवायची होती म्हणून आम्ही हा फोन लावला। लई मोठ्या बाता मारत होता ना तुम्ही, कळली काय तुमची पात्रता? म्हणून आम्ही तुम्हाला सांगत असतोय, आम्हाला नडू नका। तुम्ही काय आमचं ऐकत नाही, सत्य सत्य करत खोलात शिरताय, मोठा खड्डा खणून ठेवलात आणि आता घेतली त्यात उडी। मी आता आलात हो त्या घरात, आम्ही आमची जिंदगानी घालवली आहे त्या घरात। कसं आहे का नाही सुनबाई, अनुभव नावाची जी गोष्ट असते की नाही ती सगळ्यांना सांगत फिरायची नसते, त्याचा वापर स्वतःच्या आयुष्यात करून घ्यायचा असतो आणि आम्ही तेच करतोय। अधिपती कवा आणि कोणाच्या बाजूने उभं राहतील हे आम्हाला बरोबर ठाव आहे। सुनबाई तुमचं कसं आहे का नाही, तोंडाच्या वाफालय आणि कृती झिरो, आणि आमचं त्याच्या उलट, आम्ही बोलत नाही करून दाखवतो। त्यामुळे आता या सगळ्याला जरा ब्रेक लावा। आणि मग अशी काय म्हणला तुम्ही, तुमच्या आणि अधिपतींच्या मंदी आम्ही उभे आहोत, बरोबर? म्हणूनच तुमच्या आणि अधिपतींमध्ये वाद होतात असं म्हणालात ना हो तुम्ही? हो म्हटले। मग आता काय करा? आता आम्ही तुम्हा दोघांच्या मंदीच उभे राहणार। हसा मॅडम, हसा। आज तुमचा दिवस आहे, तुम्हाला जे हवं ते करून घ्या। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, परिस्थिती सगळ्यांची बदलते आणि एक दिवस माझी परिस्थिती बदलेल। खर तर ती मी बदलेल। तुमचं काम झालं असेल तर तुम्ही जाऊ शकता। तुम्ही घराबाहेर पडलात तेव्हाच आमचं काम झालेलं आहे। अक्षू, आलात तुम्ही? बरं झालं तुम्ही आलात ते, आम्ही निघतच होतो। आम्ही कधीपासून यासनी समजावत होतो पण त्या काय ऐकत नाहीत। आता तुम्ही तरी समजावून बघा। अक्षरा, काय बोलतायत भुवनेश्वरी मॅडम? अगं काय ऐकतोय आम्ही? अक्षू, अगं असं गप्प राहून कसं चालेल? अगं बोल बाळा। अक्षरा, हे बघ, तू इथे कितीही दिवस राहिलीस ना तरी आमचं काहीही म्हणणं नाहीये। नाही म्हणजे हे घर तुझंच आहे अगं, पण असा सासरच्यांचा राग डोक्यात घेऊन राहणं बरोबर नाहीये ग। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।